नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। आयपीएलच्या सलाम मुंबई घोषणेवरती भाजपने आक्षेप घेतलाय। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पत्र पाठवून सलाम मुंबई ऐवजी नमस्कार मुंबई किंवा नमस्ते मुंबई वापरण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यामध्ये मराठी जपण्याचे प्रयत्न सध्या सुरू असताना भाजपचे आमदारांना मात्र हिंदीचा गोडवा लागल्याचं पाहायला मिळालं। वडाळ्यातील स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी फक्त मराठी महाराष्ट्रामध्ये पण हिंदी देशभरात चालते म्हणून हिंदी शिका असं वक्तव्य केलं। नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली। तसंच नीटच्या फेर परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रवास भाडं देण्याची मागणी सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आली। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरती अन्याय होत असल्याचा दावा केला। सिल्लोड सोयगावातील नगरसेवकांना विकास निधी मिळत नसल्याची तक्रार सत्तार यांनी केलेली आहे। इंधन तुटवड्याबाबत शेतकऱ्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। राज्यामध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नसल्याचं भरणे यांनी सांगितलं। जळगाव विधान परिषदेच्या जागेवरती भाजपचा दावा कायम आहे। गेल्या 25 वर्षांपासून ही जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं। अमित ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी तब्बल 34 किलोचा केक आणला। शिवतीर्थ या निवासस्थानी अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला। सातारा जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्यानं पक्षांतर्गत हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे। हरवलेल्या आईच्या शोधासाठी चिमुकल्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे निवेदन दिले। सुनेत्रा पवारांनी कुटुंबाला धीर देत संबंधित यंत्रणांना तात्काळ बेपत्ता महिलेचा शोध घेण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही कट्टर विरोधक नगरसेवकांचं मनोमिलन पाहायला मिळालं। कल्याण पूर्वेतील द्वारली इथं ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। लॉजिस्टिकमध्ये संधी आणि आव्हानं आहेत। उत्पादनामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट महत्त्वाची आहे। कामासाठी पंतप्रधान मोदी यांची गतशक्ती योजना अंमलात आणली गेली पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। जळगावात पेट्रोल डिझेल टंचाईवरून राजकारण चांगलंच तापले। धरणगाव ठाकरेमध्ये ठाकरे गटानं निषेध आंदोलन केलं। यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी हालचालींना वेग आलाय। मवियामध्ये सोमवारी बैठक होणार आहे। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात उमेदवारांसोबत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे।